धारावीच्या आमदार, काँग्रेसच्या मुंबईच्या अध्यक्षा आमदार वर्षाताई गायकवाड यांना या ठिकाणी उपस्थित आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेजी, सन्माननीय आदित्य ठाकरेजी, सन्माननीय मंचकावरचे ज्यांनी प्रथम मार्गदर्शन केलं ते बाबूराव मानेजी, राजू कोरडेजी, खाली उपस्थित सर्व मान्यवर नेतेगण, कारण सगळेजण सिनियर आहे, तुम्ही लोक खाली बसलाय, बरं नाही वाटत, पण स्टेजची मर्यादा असेल म्हणून कदाचित तुम्ही खाली बसला असाल. तुमच्या सगळ्यांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. समोर उपस्थित माझ्या माता भगिनी आणि माझ्या बंधूंनो, धारावी आमच्या हक्काची, अरे धारावी आमच्या हक्काची आणि मुंबई सुद्धा आमच्या हक्काची. दुर्दैवाने बेबीताई मी ऐकलं. मी धन्यवाद देऊ इच्छिते सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांचे की त्यांनी या मोर्चाच्या माध्यमातून, आम्ही सगळेजण मागे पण एकदा एकत्र जमलो होतो, आता मुंबईच्या माध्यमातून एकत्र जमत आहोत. काय झालेलं आहे, दुर्दैवाने काही लोकांना असं वाटायला लागलंय की आपल्या मित्राला आणि आपल्या स्नेहाला किती मदत करायची, आणि म्हणून रोज रोज नवीन नवीन गोष्टी त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न चाललाय. सर्वप्रथम आजच्या मोर्चाच्या माध्यमातून मला असं वाटतं की या राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे डोळे पण उघडले असतील आणि कान पण उघडले असतील. जनता काय जाणू इच्छिते, जनता काय बोलू इच्छिते हे त्यांना आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून समजलं असेल. धारावीला जे शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांचं व्यासपीठावरती आगमन होत आहे. मी घोषणा देतो, शिवसेना, शिवसेना, मुंबई आमच्या हक्काची, मुंबई हक्काची, धारावी आमच्या हक्काची. हा आवाज कुणाचा? धारावी बनवण्याचं काम धारावीतल्या जनतेने केलेलं आहे. सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन धारावी बनली आहे, जिला आम्ही मिनी इंडिया म्हणतो. धारावीच्या प्रत्येक घरामध्ये कुठला ना कुठला छोटा लघु उद्योग चालतो. धारावीची ओळखच मुळात द बिगेस्ट मायक्रो फायनान्स इंडस्ट्री म्हणून जगामध्ये ओळखली जाते. लेदर असेल, गारमेंट असेल, पॉटरी असेल, रिसायकलिंग असेल, स्टील असेल, असे कुठले उद्योग नाहीये जे धारावीच्या घराघरामध्ये चालत नाहीत. त्यामुळे धारावीची ओळख पहिल्यांदा राज्य सरकारने करून घेतली पाहिजे, केंद्र सरकारने करून घेतली पाहिजे, हे मला या ठिकाणी सांगायचंय. आम्ही आज बघत आहोत, मी काल पण विधानसभेमध्ये भाषण केलं आणि मागील काळात सुद्धा मी विधानसभेमध्ये भाषण केलं होतं की ज्या तऱ्हेने आपल्याला मित्राला फायदा पोहोचावा म्हणून टेंडर कसं बदललं गेलं आणि टेंडरच्या माध्यमातून ते टेंडर बरोबर अडाणींना देण्याचं काम त्या ठिकाणी झालं. मधल्या काळामध्ये टीडीआर घोटाळा आला, मोठ्या प्रमाणामध्ये FSI देण्याच्या गोष्टी बोलल्या गेल्या, म्हणजे 7 ते 8 पटीने धारावीच्या क्षेत्रफळावर टीडीआर देण्याचं काम झालं. आणि जसं मी काल सांगितलं की 1 लाख करोड पेक्षा सुद्धा जास्त फायदा त्या ठिकाणी देण्याचं काम झालं. जेव्हा आम्ही प्रश्न विचारतो मग बोलणार की हे लोक धारावीच्या विकासाच्या विरोधी आहेत, यांना धारावीचा विकास नकोय. अरे आम्हाला तर धारावीचा विकास हवाय, पण आम्ही राज्य सरकारकडे ती अपेक्षा करतो की राज्य सरकारने आमची जबाबदारी घ्यावी. तुम्ही SPU मध्ये 80% शेअर तर अडाणींना दिले, 20% शेअर हे जे आहे ते राज्य सरकारकडे. सर्वे अडाणी करणार, त्यानंतर त्याची स्कुटनी अडाणी करणार, त्यानंतर डेव्हलपमेंट प्लॅन अडाणी करणार, त्यासाठी एक स्पेशल पोलीस ऑफिसर देण्याचं काम तुम्ही त्यांना केलेलं आहे. म्हणजे ही धारावी डेव्हलपमेंट ही कोणासाठी चाललेली डेव्हलपमेंट आहे? ही पूर्णपणे अडाणींना चाललेली, असं आमचं म्हणणं आहे. या देशाच्या इतिहासामध्ये जी सरकारी जमीन दिसते, आमचं दुर्भाग्य म्हणा किंवा आमचं सौभाग्य म्हणा, आम्ही BKCच्या बाजूला राहतो आणि BKCच्या बाजूला राहिल्यामुळे एक्सटेन्शन ऑफ BKC करायचं, स्वतःचे मॉल उभारायचे, मोठ्या मोठ्या 5 स्टार इमारती उभारायच्या आणि धारावीतल्या माणसाला बाहेर काढायचं, ही योजना ह्या धारावी विकासाच्या माध्यमातून सुरू आहे. आणि म्हणून आम्ही हा आवाज त्या ठिकाणी उठवण्याचं काम करत आहोत. कोणत्या अधिकाराने तुम्ही 7 लाख लोकांना धारावीच्या बाहेर पाठवण्याबद्दल बोलताय? म्हणजे 1 लाख कुटुंब तुम्ही बाहेर पाठवणार? अहो, धारावी आम्ही बनवली आहे, जमीन आमची आहे, आमच्या जमिनीवर आमचा अधिकार आहे. तुमच्यासाठी आम्ही नाही ठेवलेली आहे धारावी. अर्ध्यापेक्षा कमी क्षेत्रामध्ये आम्हाला स्क्वीज करायचं,
आणि बाकीच्या ठिकाणी तुमची डेव्हलपमेंट करायची. तुमच्यासाठी GR काढले जातात, तुमच्यासाठी DC रूल बदलले जातात. काय केलं जात नाही सांगा. एक दिवस एक डिपार्टमेंट दुसऱ्याला देताना तुमची वर्क ऑर्डर काढली जाते. अशी तुमची ताकद काय? अडाणींनी मुंबईसाठी काय केलंय? माझा पहिला प्रश्न आहे. एअरपोर्ट घेतला, पोर्ट घेतले, LIC घेतला, बँका घेतला. आता तुमच्या अंदाजानं आमच्या धारावी राही. पण तुम्ही मी सांगू इच्छिते की धारावी तुम्ही समजताय तशी धारावी नाही. एकतेने लढणारी धारावी आहे आणि धारावीसाठी सर्व पक्ष एकत्र येणारी धारावी आहे. जसं असं बोललं, प्रश्न विचारले मी, तर मला तर साहेब कळत नाही. मी अडाणींना प्रश्न विचारते तर भाजप का उत्तर देते? हा प्रश्न तर अडाणींना विचारतोय. भ्रष्टाचाराबद्दल चौकशी करा असं आमचं सरकारला म्हणणं आहे. पण प्रश्न विचारले की लगेच सरकार येतं, अरे तुम्ही हे आहात, तुम्ही ते आहात. एकदा त्याची पण चौकशी व्हायला पाहिजे. काय तुमचा आरोप आहे? सातत्याने तुम्हाला माहितीये की खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ही भाजपाची पद्धत आहे. आणि मला हे सांगायला पाहिजे, या मोर्चाच्या माध्यमातून आज त्यांची कान उघडी झाली असेल, पण त्यांना मनच्या बातेपासून वेळ नसतो. ते लोकांची गोष्ट कधी ऐकणार? आणि म्हणून या मोर्चाच्या माध्यमातून एक साथ तुम्ही घालण्याचा प्रयत्न केलाय साहेब. सगळ्यांना एका माळेमध्ये बांधण्याचा प्रयत्न केलाय. मी आपले मनापासून या ठिकाणी आभार मानते. कारण धारावीचं धारावी पण टिकलं पाहिजे. धारावीला एक्सटेन्शन ऑफ BKC होऊ देता कामा नये, ही माझी या ठिकाणी मागणी आहे. धारावीतल्या प्रत्येक माणसाला धारावीतच घर मिळालं पाहिजे. आमची जी पण जागा आहे त्या ठिकाणच्या आजूबाजूला त्याच सेक्टरमध्ये मिळालं पाहिजे. तुम्ही आम्हाला उचलून कोपऱ्यामध्ये टाकणार आणि तुम्ही या ठिकाणी मोठे मोठे वॉल बांधणार तर ते चालणार नाही. आमच्या रिलीजियस स्ट्रक्चर ज्या ठिकाणी त्या ठिकाणी ठेवल्या गेल्या पाहिजेत. शाळा कॉलेजच्या बाबतीत बाबुराव माने साहेब बोलले. पण सगळ्यात मोठी गोष्ट आहे की यांची सामाजिक पद आणि आर्थिक पद याच्याबद्दल आमच्या मनात साशंक आहे. हिंडनबर्ग रिपोर्टच्या नंतर माननीय उद्धव ठाकरे साहेबांना मी सांगू इच्छिते की असेंब्लीमध्ये मी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला, ही जबाबदारी कोण घेणार आहे? यांच्याबद्दल एवढे रिपोर्ट आलेले, त्यांची जबाबदारी कोण घेणार? पण सरकारने त्या ठिकाणी कुठलंही उत्तर दिलं नाही. उलट हाऊसिंगचा चार्ज देताना वर्क ऑर्डर देऊन गेले. एकाला एवढे फायदे आणि आमच्या धारावीच्या वाट्याला काहीच नाही. अरे तुम्ही सगळ्या कंडिशन बदलल्या, धारावीच्या संख्याने बदलल्या, टेंडर बदलल्या. 2018 मधली पण 30 कंडिशन टेंडर मध्ये परिस्थिती आणि 22 मध्ये पण आमची घरं तेवढीच. पण ह्यांच्यासाठी बदललेले नियम वेगळे. मग हा विकास कोणाचा आहे? हा विकास आमच्या धारावीकराचा नाहीये, हा विकास मोदानींचा असं आमचं म्हणणं आहे. आणि म्हणून ही लढाई लढावी लागेल. ही लढाई एक दुसऱ्याची नाहीये, मला माहिती आहे. ही लढावी लागेल. आणि या लढाईमध्ये साहेब तुम्ही आमच्या बरोबर आलात, आमच्या खांद्याला खांद्या लावून उभे राहिल्यात, त्याबद्दल मनापासून आपले मी आभार मानते. ही लढाई सततची लढाई लढावी लागेल, कारण लढाई खूप मोठ्या माणसाची आहे. ज्या ज्या वेळा तुम्ही बोलता ना साहेब किंवा आम्ही बोलतो ना, लगेच आपण देशद्रोही, राष्ट्रद्रोही, आपण विकासाच्या विरोधामधले, म्हणजे प्रश्न कोणी विचारायचे नाही. ही जी नवीन पद्धत सुरू झालेली आहे तिला जनतेनेच आवाज दिला पाहिजे. या ठिकाणी मी आवाहन करते. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.